आजच सबस्क्राइब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं? शिवा, ओकेस ना तू? हाँ, मी ठीक आहे। काय झालं काय? मगाशी तुझ्या डोळ्यात पाणी होतं शिवा। का बोलली नाहीस तू तिथे काही? तुझ्या मनात होतं ते सांगायचं ना, आम्ही सांभाळून घेतलं असतं। हे बघ, तुझं बोलली नाहीस ना शिवा, तर त्यांच्या मनात जे त्यांना तेच खरं वाटत राहील। आशू, मी थकले आता। आणि मला सांग, काय चुकीचं बोलत होते ते? इकडे बघ, हे बघ। म्हणजे शिवा, अगं तुला खरंच वाटतं का की हे घर तुझं नाहीये आता, किंवा ते घर तुझं राहिलं नाहीये? अगं मुलींना किती आनंद होतो लग्न झाल्यावर की आपल्याला दोन दोन घर आहेत, दोन्हीकडनं प्रेम मिळणार आहे। जगात खूप कमी लोक आहेत ज्यांना असं वाटतं। म्हणजे मुलीचं कोणतं असं एक घर असतं असं नसतंच। अरे, माहेरचे म्हणतात लग्न झाल्यावर मुलगी सासरची झाली, सासरचे म्हणतात सून कधी आपली नसतेच, ती परकीच असते। काय, मला तर दोन्हीकडनं अडकल्यासारखं झालंय। काय करायचं काही कळतच नाही। पण ठीक आहे ना, बोलून काही होणार आहे का? नाही, तू नको वाईट वाटून घेऊ। अरे ठीक आहे। पप्पा, आज ना खूपच छान झोप लागेल। आपलं घर आपल्याला परत मिळालं। तुला आपलं जुनं घर आठवतं? इथे यायच्या आधी आपण गुळुमला राहत होतो। कदाचित काही वर्षांनी तू सुद्धा एखाद्या नवीन ठिकाणी जाशील। म्हणजे जागा म्हणजे घर नसतं, माणसं म्हणजे घर असतं। आता काही दिवस ही जागा तुमच्याकडे नव्हती, तरी सुद्धा आजी, तू, आई, तुम्ही सगळे एकत्र होता ना? हे लक्षात येते का? घर माणसांनी बनतं, हे कायम लक्षात ठेवायचं। घर म्हणजे माणसं। शाबाश। काय झालंय? एवढ्या सकाळी सकाळी कशाला बोलवलंय? काय माहिती ताई, पण झालं काय सांग ना। अगं काय, मलाही माहित नाही। आशूने आपल्या सगळ्यांना इथे जमायला सांगितलं।